परवानगी द्या अन्यथा उग्र आंदोलन. सुनील ताडे. जयसिंगपूर येथील क्रांती चौकातील राजर्षी शाहू महाराज आणि जनकपिता जयसिंगराजे महाराजांच्या अर्धपुतळ्याच्या नूतनीकरणानंतर झालेल्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त हटवण्यात आलेल्या हातगाडी व खोकीधारकांनी सोमवारी सायंकाळी पुन्हा व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पालिका प्रशासन आणि खोकीधारक यांच्यात शाब्दिक वाद निर्माण झाला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. क्रांती चौकातील अर्धपुतळ्यांच्या लोकार्पण सोहळ्यापूर्वी नगर परिषद प्रशासनाने परिसरातील अतिक्रमणे, हातगाड्या आणि खोकी तात्पुरती हटवण्याचे आदेश दिले होते. सोहळा पार पाडल्यानंतर सोमवारी सायंकाळी फेरीवाले व खोकीधारक पुन्हा व्यवसायासाठी चौकात दाखल झाले. याची माहिती मिळताच पालिका प्रशासन घटनास्थळी पोहोचले आणि व्यवसाय सुरू करण्यास विरोध केला. यामुळे खोकीधारक आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने व युसुफ इनामदार हे पोलीस बंदोबस्तासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही बाजूंची समजूत काढून परिस्थिती निवळली. दरम्यान खोकीधारकांच्या वतीने सुनील ताडे यांनी क्रांती चौक परिसरात व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी नगर परिषद कार्यालयात मुख्याधिकारी टीना गवळी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत होणाऱ्या चर्चेनंतर पुढील भूमिका निश्चित करण्यात येणार असल्याने या प्रश्नाकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट SR न्यूज 24 जयसिंगपूर. जयसिंगपुराची जिथं आमची गाडी आहे तिथंच आम्हाला पुनर्वसन करून मिळालं तर चांगली गोष्ट आहे. कारण आम्हाला 2 दिवस काढा म्हणून सांगितली, न नोटीस देता आमची गाडी काढायला लावलीत. नोटीस देऊन आम्हाला काढायला लावली असती तर आम्ही विचार केला असता. आम्हाला फक्त 2 दिवस कार्यक्रम आहे म्हणून गाड्या काढायला लावलीत. त्याबद्दल आम्हाला पर्याय मार्ग म्हणून दुसरी जागा द्या, नाहीतर हाय त्या ठिकाणी पुनर्वसन करून द्या. कुणाकडे मागणी करता तुम्ही? नगरपालिकेकडे आम्ही मागणी केली. बरं, आता नगरपालिकेचे इथं अधिकारी उपस्थित आहेत, त्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलंय? तिने म्हटलं उद्या 11ला मीटिंगला बसूया, यावर मार्ग काढूया. कोणासोबत मीटिंग लावणार? आपले मुल्ला साहेब आहेत. मुल्ला साहेब म्हटल्यात मीटिंगला बसूया, शिव मॅडम संग बसूया म्हटल्यात. त्यांचं म्हणणं काय आहे की नगराध्यक्षांना सगळं क्रांती चौकाचं अतिक्रमण काढायला लावल्यात. त्यांचं म्हणणं आहे मुल्ला साहेबांनी मगाशी म्हटले की नगराध्यक्षांनी जेवढं अतिक्रमण आहे त्या चौकाचं काढा म्हणून असे बोलले. या ठिकाणी नगरपालिकेचे पदाधिकारी किंवा अधिकारी तर उपस्थित आहेत. तुमचे इथं हातगाडी लावण्यासाठी तुम्ही इथं आता सगळी उपस्थित झाला आहे, बरोबर? तुमच्या नगरपालिकेच्या या अधिकाऱ्यासोबत तुमची काय चर्चा झाली आणि उद्याची बैठक बोलवली त्यामध्ये कोणासोबत बैठक लावलेली आहे? मुख्याधिकाऱ्यांनी उद्या आम्हाला बोलवलेलं आहे. मुख्याधिकाऱ्यांनी चर्चा करणार आहोत. कोल्हापुरात जे अतिक्रमण काढलेलं आहे, ज्याचा बायोमेट्रिक सर्व्हे झालेला आहे, ज्याचा बायोमेट्रिक सर्व्हे झालेला आहे ते सोडून त्यांनी बाकीचं अतिक्रमण काढलेलं आहे. फक्त जयसिंगपुरामध्ये सरसकटी अतिक्रमण काढत आहेत, हे चुकीचं आहे. हे आम्ही आमची बाजू मांडणार आहोत. 1970 साली जेव्हा इथं शाहू महाराजांचा जयसिंग महाराजांचा पुतळा बसवला त्यावेळेला तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी ह्या लाईनला असणारे 9 खोक्यांचं पुनर्वसन 10व्या गल्लीमध्ये केलेलं आहे. त्या 10 खोकं वाढलेलं नाही. त्यानंतर 2004 त्या पुतळा बसला 2074 साली. 2004 30 वर्षांनी 2004 साली तत्कालीन मुख्याधिकारी IAS अधिकारी श्रीकर परदेशी साहेबांनी त्या आमलेटच्या गाड्यांचं दूध गाड्यांचं इथं पुनर्वसन केलेलं आहे. आता सुशोभीकरणासाठी 2 दिवस गाडे बंद ठेवा म्हणून आम्ही आमचे व्यवसाय बंद ठेवलेले आहेत. पण आज येऊन ते परत गाडे काढा, अतिक्रमण काढा असं आम्हाला ते सांगत आहेत. त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आज गाडा इथं काढत आहोत. उद्या जरी आपला सकारात्मक निर्णय नाही झाला तर आम्ही खोकी हातगाडीद्वारे संघटना तीव्र आंदोलन करू. उद्या होणारी बैठक कोणासोबत लावण्यात आलेली आहे? मुख्याधिकाऱ्यांच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांनी शासकीय अधिकाऱ्यांनी सीओना फोन केलेला होता. सीओनी फोन करून पुन्हा सांगितलं मिटिंग लावलेली आपल्याला माहिती आहे, याचं उत्तर तुम्हाला प्रशासकीय अधिकारी देतील. आम्हाला उद्या नगरपालिका बोलवलेलं आहे. उद्याच्या बैठकीत तुमच्या मागण्या काय असणार आहेत? आमच्या मागण्या योग्य जागी पुनर्वसन करावं. व्यवसाय आहे इथं आम्हाला फक्त संध्याकाळी आमचा व्यवसाय असतो, दिवसभर आमचा व्यवसाय नसतोय. वाटलं तर 1 तास लेट येतो, 5 येतो, 6:30 वाजता येतो. आम्ही 11 वाजता आमचा व्यवसाय करतो. आमच्या हातावरची पोट आहेत. आणि जसं याच्या आधीच आम्हाला प्रशासनाने सहकार्य केलेलं आहे तसं आताच्या प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावं. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील संपूर्ण पतविक्रेत्यासाठी पतविक्रेता समिती स्थापन केलेली आहे. संपूर्ण भारतात पतविक्रेता समितीची निवडणूक झालेली आहे, गॅजेट प्रसिद्ध झालेलं आहे. पण जयसिंगपूरच्या मुख्याधिकाऱ्यांनी गेल्या 2 वर्षात पतविक्रेता समितीची एकही मिटिंग लावलेली नाही. आता जे अतिक्रमण काढण्याचं मोहीम चालू आहे त्यात पतविक्रेता समितीला त्यांनी विश्वासातच घेतलेलं नाही. हाही माझा आरोप आहे पतविक्रेता समिती सदस्य म्हणून.
उद्याच्या बैठकीत तुमचा जर तोडगा नाही निघाला तर तुमची पुढची दिशा काय असणार आहे? आम्ही सर्व कोटी हातगाडीवर मिळून निर्णय घेऊ. काय आंदोलन करायचं, कशाचं आंदोलन करायचं, जयशिंगपूर वासियांना माहिती आहे आमच्या हातावरची बोट आहे आणि जयशिंगपूर वासियांच्या आशीर्वादाने आम्ही आंदोलन करणार आहोत.